गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या सगळ्या पावसाचा फटका जो आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील पंजाबी कॉलनी विजयनगर परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणच्या परिसरामधले ज्या काही गल्लीबोळे आहेत ते संपूर्ण जलमय झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर गटरांची नालेसफाई या ठिकाणी व्यवस्थित झाली नसल्यामुळे हे गटरातलं पाणी जे आहे ते लोकांच्या घरी या ठिकाणी शिरताना आपल्याला पाहायला मिळतं। त्या आमदार तमिळ सेल्वन जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या नागरिकांचं म्हणणं ऐकण्याकरता ते या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आपण पाहू शकतो की घरातली ही सगळी दृश्य आहेत, घरामध्ये संपूर्ण पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या साचलेल्या पाणी जे आहे ते घरातून काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी नागरिक करताना पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की जवळपास घरामध्ये देखील 1 फुटापर्यंत पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण या सगळ्या घरात ज्यांच्या घरी साचलंय पाणी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की कधीपासून ही समस्या त्यांना होते। कब से ये पूरी परेशानी आपको हो रही है, घर में पानी पानी आ रहा है? 5 दिन से बारिश जिस दिन से लगा ना उस दिन से पानी ऐसे एक ही दिन में बारिश में भर गया और 5 दिन लगातार भर के पानी बाहर नहीं जाता, नहीं अंदर ही पानी रहता है। हम लोग को पानी में बहुत दिक्कत होता है। हम लोग को क्या करने का भी कुछ खाने के लिए नहीं होता, नहीं कुछ सामान निकलने के भी नहीं होता, नहीं ऐसे पानी में पलंग के ऊपर ही हम लोग बैठे ले 5 दिन। घर में कितने लोग रहते हैं आप अभी? अभी हम लोग 5-6 जन है, 5-6 जन है। ये तकलीफ आपको कब से हो रही है? इस साल हो रही है कि अगले साल गए साल भी हुई थी? भी थोड़ा तकलीफ था, अभी इस साल ज्यादा तकलीफ है। इस साल आपके यहाँ पे कोई गटर निकालने के लिए कोई कर्मचारी बीएमसी का माप कोई नहीं आया, कोई नहीं आया। अभी कैप्टन साहब अभी हम लोग गया करे, कैप्टन सर आया था, तुरंत आ गया। आपल्या सोबत या ठिकाणी या विभागाचे सायन कोळीवाडा मतदारसंघाचे आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन आहेत। तमिळजी, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचते आणि एका घराची अवस्था नाही तर ह्या संपूर्ण विभागाचीच ही सगळी अवस्था आहे। नहीं, इधर एक 30-40 घर पे बाहर से आउटलेट बराबर नहीं जा रहा है। तो अभी ये 3-4 दिन से इनका जो कंप्लेंट अभी आया, तो मैं विधानसभा से आते आते फोन आया, मैं तुरंत आ गया। आदमी काम कर रहा है, तो ये लोग तो पहले बोलने चाहिए। हर जगह पे मैं जाता हूँ तुरंत जाता हूँ, तो इनको को भी बोलने चाहिए मेरा जगह पे पानी बराबर नहीं जा रहा है। अभी 3 दिन से इनको तकलीफ है। तकलीफ अभी मालूम पड़ा तुरंत आदमी आया है, अभी काम कर रहा है। जल्दी जल्दी इनका तकलीफ दूर हो जाएगा। परंतु यावेळेची नालेसफाई बरोबर झाली नाही असा यांचा आरोप आहे। या ठिकाणी नाले साफसफाई करण्यासाठी कोणी पालिका कर्मचारी नाला नहीं है, बगल में बिल्डिंग तोड़ा, उनका रैबिट का वजह से भी हो सकता है। यहाँ का जो छोटा छोटा जो है गली का बगल में जो ड्रेनेज रहता है उनका सफाई कम हुआ है। हेवी रेन की वजह से ये 2 कारण है, अभी करके क्लियर कर देंगे। परंतु सायन कोळीवाडा परिसरामध्ये सातत्याने या पाणी साचण्याच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार होताना पाहायला मिळतात। तुम्ही गेले 3 वेळेसचे या ठिकाणचे आमदार आहात, परंतु या ठिकाणी पाणी का साचतंय असा सवाल सातत्याने लोक विचारतात, विरोधी पक्ष देखील विचारतोय। इसका बगल में गुरुनानक स्कूल ग्राउंड, हजारा होटल जंक्शन 3.5 फुट पानी भरता था। मैं एमएलए बनने का पहले स्टॉर्म वाटर ट्रेन विथ रोड साथ में बनाया। अभी आधा फुट में पानी नहीं भरता है। कितना भी बारिश गिरेगा पूरा रास्ता क्लियर है, रास्ता में पानी नहीं है। ऐसा एक एक कोनी पे कोई छोटा छोटा ड्रेनेज बंद होने की वजह से घर का अंदर पानी घुस गया। बारिश भी हेवी है, उनको काम कर रहा है, अभी इसका आगे पानी नहीं भरेगा। खरं तर आपण पाहिलं तर आमदार तमिळ सेल्वन या ठिकाणी ग्राउंड झिरो वरती पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु हे संपूर्ण पाणी जे आहे ते या ठिकाणी घरामध्ये शिरलेलं आहे। जवळपास आपण पाहू शकतो की अर्धा 1 फूट पर्यंत हे पाणी या ठिकाणी आतमध्ये जमलेलं आहे आणि हे संपूर्ण गटराचं पाणी आहे। अशा हालाकीच्या परिस्थितीत लोक जे आहेत ते या ठिकाणी जीव मुठीत धरून घेऊन जगतात आहेत, परंतु स्थानिक आमदार म्हणून या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांचं म्हणणं ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही एकाच घराची परिस्थिती नाही तर या ठिकाणी अनेक घर आहेत, या अनेक घरांमध्ये हीच परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। माझ्या कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की इतर अनेक घर आहेत जी त्यांच्या घरामध्ये देखील अशाच परिस्थितीमध्ये लोक राहतात आहेत, ती देखील ही परिस्थिती जी आहे ती दाखवू इच्छितोय त्यांना। ही संपूर्ण गटर जे आहे ते एका बाजूला आहेत आणि गटर ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि पाणी जे आहे ते वर आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लोक अक्षरशः या संपूर्ण विभागात विजयनगर हा परिसर आहे, या विजयनगर परिसरामध्ये जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याला देखील जायला या ठिकाणाहून किती अडचण होते हे आपण या सगळ्या माध्यमातून आपण पाहू शकता।
महिला देखील आहेत आपल्या सोबत. त्या महिलांशी आपण बोलणार आहोत की त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या संदर्भात. कितने दिन से ये पूरा बारिश का पानी चल रहा 4-5 है? दिन से लगातार यही हो रहा है। सबसे बड़ा तकलीफ ये है कि केबिन है, उधर केबिन में अगर पानी चला गया तो सबको तकलीफ है। और ऊपर से कंप्लेंट करके देखो, सबसे पहले तो थैंक यू सर का, कैप्टन सर का, जो एक फ़ोन किया और 5 मिनट में आ गए। हमने सुबह से बीएमसी में कंप्लेंट किया है और सुबह से जो इधर का मुकदम है उसको फ़ोन किया, उसने फ़ोन स्विच ऑफ कर दिया है। तो सर ये नहीं है ना, ये कोई मतलब इंसानों के जान के साथ खेलने वाली परिस्थिति में लेके आया। अगर बाई चांस ये पानी अंदर चला जाता, करंट पास होता तो कितना कुछ भी हो सकता है सर। इसके आज आप देख रहे हैं कितना पेड़ गिर रहा है, कुछ गिर रहा है, इतना मजबूती से पेड़ है वो भी गिर रहा है, तो कुछ भी हो सकता है सर। यहाँ पे भी ये तो चौल है, छोटा छोटा सबका घर है, छोटे छोटे बच्चे 2 हैं। मिनट तो सर ये थोड़ा सा ना हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.